वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज मी तुमच्यासाठी IMP टॉपिक्स ऑफ पेपर 2 घेऊन आली आहे जस्ट बिफोर दी एक्झाम. आय नो की तुमच्या एक्झामला ह्यावेळेस फक्त एकच दिवस दिलेला आहे अॅनाटॉमीचा पेपर 2 साठी, म्हणून आपल्याला लिस्टमधून लिस्ट काय काय महत्त्वाचं आणि ते कव्हर झालंच पाहिजे असे टॉपिक मी तुम्हाला सॉर्ट करून दिलेत. आणि हे जे टॉपिक आहे हे तुम्ही ॲट एनी कॉस्ट कंप्लीट करायचंच आहे. ओके, इट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी फॉर यू गाईज टू फिनिश दीज टॉपिक्स. ठीक आहे, सो आपण पेपर 2 चं सगळ्यात आधी टॉपिक वाईजच जाऊया. जसं फॉर्मॅट होता आपला सेम फॉर्मॅटने आपण जाऊया. ओके, फर्स्ट प्रमाण शरीर MCQ साठी आहे. वाचत असणार आहे तर वाचा, नाही तर फक्त अंगुली अंजली प्रमाणचं ते जे इम्पॉर्टंट असतात तेवढं वाचलं, तेवढं केलं, मोकळं झालं. कारण फक्त MCQ साठी 15 मिनिट्स पेक्षा जास्त त्या टॉपिकला टाइम नाही गेला पाहिजे तुमचा. ओके, 15 मिनिट्स मी खूप मॅक्स सांगितले तुम्हाला. ओके, नेक्स्ट आहे कोष्ठ एवं आशय शरीर. आता बघा, कोष्ठ आणि आशय ह्या दोघांवरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिन्स येऊन गेलेले आहे त्यांच्यावरती पण, तर मग तुम्हाला हे 2 टॉपिक्स करावेच लागणार आहे. चान्सेस आहे की तुम्हाला येऊ शकतात आणि नवीन सिलेबसनुसार PYQs येऊन गेलेले त्याच्यावरती, कोष्ठवर पण आणि आशयवर पण. फक्त काय विचारतात, कोष्ठ, कोष्ठाची व्याख्या, त्याची संख्या, आशय, आशयाची व्याख्या, आशयाचे प्रकार, त्याची संख्या, आशयाचे प्रकार असतील तर थोडं इन डिटेल एक्सप्लेन करायचं. कोष्ठ अंगाचं बद्दल विचारलं तर कोष्ठांगाच्या नावं लिहायचे, त्याचं मॉडर्न कोरिलेशन लिहायचं की मॉडर्न नुसार त्या अंगाला काय म्हणतात, हे तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, तुमचा आन्सर SAQ पुरती वाढवायला तुम्हाला आलं पाहिजे आता. नेक्स्ट आपण बघूया शिरा शरीर. शिरा शरीर, धमनी शरीर, स्त्रोत शरीर, हे तर 3 इम्पॉर्टंट आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांमध्ये नंबर्स आणि टाइप्स अगदी महत्त्वाचे आहे. किती प्रकारचे शिरा आहे, वातवाही आहे, पित्तवाही आहे, कफवाही आहे, किती आहेत, हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. त्यांचे रंग काय आहेत हे पण महत्त्वाचे असतात. ते MCQ ला पण विचारलं जाऊ शकतात. शिरा माहिती पाहिजे, प्रकार आणि संख्या. सिमिलरली धमनी, प्रकार आणि संख्या दोन्ही माहिती पाहिजे. स्त्रोतसमध्ये पण प्रकार, संख्या हे सोडून पण चरकानुसार 13 स्त्रोतस कोणते, सुश्रुतानुसार 22 म्हणजेच 11 जोडे ऑफ स्त्रोतस कोणते हे माहिती पाहिजे. आणि त्यांचे स्त्रोतोमूल पण पाठ पाहिजे, चरकानुसार, सुश्रुतानुसार. बिकॉज मी तुम्हाला हे पण सांगते, मी दोघांनुसार का म्हणतीये, तर फर्स्ट थिंग आतापर्यंत ना तुम्हाला एकही पेपरमध्ये ना स्पेसिफिसिटी नाही आलेली आहे की फक्त चरकानुसार लिहा, फक्त सुश्रुतानुसार लिहा. पण चान्सेस आहे की ह्या वर्षी तुम्हाला स्पेसिफिसिटी येईल आणि स्पेसिफिसिटी आली तर रचना शरीराला डॉमिनन्स जरा सुश्रुतांचा जास्त असतो. म्हणून सुश्रुतानुसार जे 11 स्त्रोतस मूल आहे ते तर अगदी तुमचे पाठ असलेच पाहिजे. ठीक आहे, ज्यांचे श्लोक असतील वेल अँड गुड, ज्यांचे श्लोक नसतील त्यांनी ऍटलीस्ट मूलस्थान कोणकोणते आहेत ते तरी पाठ करून जायचंच आहे. श्लोक चरकांचे पाठ असले तरी चालेल. ओके, त्यानंतर कला शरीर. कला शरीरमध्ये सेम फॉर्मॅट, प्रकार माहिती पाहिजे, प्रकारांमध्ये त्याची व्याख्या, ते कोणाला रिझेंबल करतंय ते पण माहिती पाहिजे. पित्तधरा कला, श्लेष्मधरा कला कसं असतं ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. हा, त्याच्यानंतर रिझेम्बलन्स खूप महत्वाचा असतो कला शरीरमध्ये लिहिण्याचा, बिकॉज ऑल द कला शरीर इज अबाउट रिझेम्बलन्स, काय कोणाला रिप्रेझेंट करतंय, तर मग ते तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यानंतर इंद्रिय शरीरमध्ये ऑल इंद्रिय येऊ शकतात. अजूनपर्यंत तर सगळ्यात जास्त अक्षी आणि कर्ण चाललेलं आहे. सो फोकस ऑन अक्षी कर्ण मोर. पण माझं असं गट फिलिंग आहे की तुम्हाला ह्यावेळेस उभयेंद्रिय मन पण विचारू शकतात. आणि उभयेंद्रिय मन हे तुमच्यासाठी काही वेगळं नाहीये, बिकॉज सेम तुम्ही पदार्थामध्ये ऑलरेडी केलेलं आहे. सो हे तर तुमच्यासाठी एक रिव्हिजन सारखंच झालं उभयेंद्रिय मनबद्दल, बरोबर. सो त्या हिशोबाने तुम्ही प्रिपेअर करायचंय. त्वचा शरीरमध्ये सेम प्रकार माहिती पाहिजे, चरकांनुसार अँड सुश्रुतांनुसार. नॉर्मली चरकांनुसार प्रकार येत नाही, आले तर सुश्रुता म्हणजे सप्तत्वचाच विचारतात. षटत्वचा चरकांचा कॉन्सेप्ट आहे, हे गोष्ट ध्यानात घ्या. MCQ मध्ये बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाहीये षट आणि सप्तत्वचामध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण मर्मशारीर बघूया. मर्मशारीरमध्ये काय डेफिनेशन बघायचे, टाइप्स बघायचे, शाखागत, सद्य प्राणहर आणि तीन मर्म, हे कॉन्सेप्ट बघायचे. काय काय बघायचंय, डेफिनेशन आणि टाइप्स बघायचे. टाइप्स म्हणजे काय, अख्खे क्लासिफिकेशन बघायचे, अख्खे क्लासिफिकेशन. कोणकोणते परिणामानुसार कसे आहेत, रचनेनुसार कसे आहेत. असे मी तुम्हाला, मला वाटतं असं 4 टाइप्स मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. परिमाणानुसार पण एक प्रकार पडतो, 2 अंगुल, 3 अंगुल, अर्धा अंगुल. असे करून जेवढे पण
पण प्रकार असतील त्यांचे क्लासिफिकेशन पार्ट असलेच पाहिजे. क्लासिफिकेशन वरती 2दा PYQ येऊन गेलेलं आहे. त्यानंतर शाखागत मर्म सिंगल हँडेडली सगळं पाठ पाहिजेत. इथून ते इथपर्यंत किती मर्म आहेत ते तुम्हाला माहितीच पाहिजे. 11 मर्म आहेत. ते 11चे नावं, त्यांची रचनेनुसार जे काही असेल ते, परत त्याची संख्या किती आहे हे सगळं तुम्हाला पाठ असलंच पाहिजे. ठीक आहे? ते लोकं स्पेसिफाय करतील ऊर्ध्व शाखा किंवा अधो शाखा, म्हणून तुम्हाला त्याला कॉम्प्लिकेट करायची गरज नाहीये. त्यानंतर सद्य प्राणहर मर्म. सद्य प्राणहर मर्म पाठ असले पाहिजे. 19 जरी असले तरी मला असं वाटतं लिहिताना ते 8 याची संख्या बनते. 19 जरी असले तरी हां. आणि त्रिमर्मचा आपल्याला एक कॉन्सेप्ट इथं बघायचा आहे. ठीक आहे? त्रिमर्ममध्ये शीर जर आलं तर खूप डिटेलमध्ये लिहायची गरज नाही. इन शॉर्ट लिहा. त्यानंतर एक रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल आपण बघूया. आता इथून आपलं मॉडर्न स्टार्ट झालेलं आहे. लंग्स बघायचे आहेत. आता रेस्पिरेटरी नॉर्मली एस-ए-क्यू साठी दिलेला आहे तुम्हाला. एल-ए-क्यू याच्यावर सहसा येत नाही. पण लंग्स मात्र असा टॉपिक आहे. लंग्स आणि डायफ्राम जे एल-ए-क्यूला येऊ शकतात. सो लंग्स तुम्ही तरी एल-ए-क्यूच्या हिशोबाने प्रिपेअर करा. बाकी सगळे तुम्ही हे सगळे टॉपिक्स एस-ए-क्यूला प्रिपेअर केले तरी चालेल. ट्रकिया एक इम्पॉर्टंटली प्रिपेअर करा, कारण 2 बॅचेस पासून ट्रकिया आलेला नाहीये. तर होऊ शकतं एस-ए-क्यू साठी यावेळेस ट्रकिया तुम्हाला येण्याचे चान्सेस जास्त कंपॅरेटिव्हली आहेत. ओके. नेक्स्ट आपण बघूया डायजेस्टिव्ह सिस्टमकडे. डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्ण एल-ए-क्यूचा टॉपिक आहे. 100% लिव्हर, स्प्लीन, स्टमक, पॅन्क्रियास याच्यापैकी एक एल-ए-क्यूला फिक्स आहेत. म्हणजे हे 4 केले तर तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टमचा जो एक एल-ए-क्यू आहे तो लिटरली तुम्ही डोळे बंद करून म्हणतात की आय जस्ट नो इट. हे 4 तुम्हाला त्या एल-ए-क्यूच्या हिशोबाने प्रिपेअरच करायचं आहे. हाय प्रोबॅबिलिटी आहे की ह्यावेळेस परत स्टमक किंवा लिव्हर येऊ शकतो. बट लेट्स सी. पॅन्क्रियासची पण चान्सेस जास्त आहे. जरी पॅन्क्रियास एल-ए-क्यूला नाही आला तर पॅन्क्रियासचं सेकंड पार्ट, थर्ड पार्ट म्हणजे पॅन्क्रियासची बॉडी म्हणा, हेड म्हणा, हे तुम्हाला कशासाठी येऊ शकतात? हे तुम्हाला एस-ए-क्यू साठी इंडिव्हिज्युअली येऊ शकतात. तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पेरिटोनियम एस-ए-क्यूचा टॉपिक आहे. नेक्स्ट इज आर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम ऑफ हार्ट. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टममध्ये काय बघायचं आहे? हार्ट, एक ॲब्डॉमिनल एओर्टा आणि पेरिकार्डियम. त्याशिवाय पण एखादी आर्टरी, वेन तुम्हाला विचारली जाऊ शकते. चान्सेस खूप कमी आहे. तसं हे जे अदर दॅन ॲब्डॉमिनल एओर्टा नॉर्मली कोणती आर्टरी, वेन विचारली जात नाही. आणि बाय चान्स तुम्हाला ॲब्डॉमिनल एओर्टा न विचारता फक्त एओर्टा विचारलं तर कमीत कमी एओर्टाचे ब्रांचेस कसे आहेत हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेत. सो त्या दृष्टिकोनातून एओर्टाला एक्सप्लेन करायचं, मग तुम्ही ॲब्डॉमिनल एओर्टा इन डिटेल लिहा. देयर इज नो इश्यू देन. पण एक काम करायचं, आधी एओर्टा एक्सप्लेन करून द्यायचं थोडंसं. पेरिकार्डियम अगेन तुम्हाला एस-ए-क्यूचा टॉपिक आहे. नेक्स्ट आहे युरिनरी सिस्टम. त्यामध्ये किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. किडनीमध्ये किडनी तुम्हाला एल-ए-क्यू साठी येऊ शकतो. युरेटरचे कन्स्ट्रिक्शन्स महत्त्वाचे असतात एस-ए-क्यूच्या दृष्टिकोनातून. युरिनरी ब्लॅडर इंटिरियर सेपरेटली येतो. लिगामेंट सेपरेटली एस-ए-क्यूला येऊ शकतो. टुगेदर युरिनरी ब्लॅडर तुम्हाला याच्यासाठी येऊ शकतो, एल-ए-क्यूला येऊ शकतो. एम्प्टी ब्लॅडर आणि फुल ब्लॅडरमध्ये फरक पण तुम्हाला विचारले जाऊ शकतो. तर भरपूर असे टॉपिक्स आहेत जे त्याच्यातून मला सॉर्ट करता येतील ॲज फॉर एस-ए-क्यू आणि ॲज फॉर एल-ए-क्यू. सो ते झालं नाही पाहिजे, त्यासाठी आपण कव्हर करूयात ते. नेक्स्ट इज रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये भरपूर टॉपिक्स आहेत जे येऊ शकतात आणि आतापर्यंत माझा ॲनालिसिस असा आहे की प्रत्येक वेळेस नवीन टॉपिक आलेला आहे. बट आपण प्रत्येक वेळेस नवीन टॉपिक आलेला आहे म्हणून असं नाहीये ना की प्रिव्हियस टॉपिक कधी रिपीटच होणार नाही. सो त्याच्यामध्ये आपण हायेस्ट प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स वरती जाऊया. अगेन मी तुम्हाला आधीच सांगितले होते, बट स्टिल परत एकदा सांगू की हे तुमचे हायेस्ट प्रोबॅबिलिटी क्वेश्चन आहे. कोणकोणते? फॅलोपियन ट्यूब, लिगामेंट ऑफ युटेरस, लोब्स ऑफ प्रोस्टेट आणि स्क्रोटम. हायेस्ट प्रोबॅबिलिटी म्हणजे यांच्यावर येण्याची शक्यता खूप जास्त आहे. नेक्स्ट आहे सेन्सरी ऑर्गन्स 15वा. त्याच्यामध्ये आय, इयर, नोज, टंग, स्किन तुम्हाला सगळंच करावं लागणार आहे. याच्यामध्ये इफ्स ऑर बट्स नाहीये. एखादा एल-ए-क्यूला येईल. इयरमध्ये मिडल इयर कॅव्हिटी एस-ए-क्यूला असू शकते. इंटरनल इयर एस-ए-क्यूला येऊ शकते. नोजमध्ये मीडियल जो सेप्टम असतो तो येऊ शकतो. लॅटरल वॉल एस-ए-क्यूला येऊ शकतो. टंगमध्ये पॅपिला येऊ शकते. मसल्स येऊ शकतात इंडिव्हिज्युअली. स्किनमध्ये इंडिव्हिज्युअल हा पूर्ण स्किनच एस-ए-क्यूला येऊ शकतो. तर म्हणजे आपल्याकडे सेन्सरी ऑर्गनमध्ये असा एकही साधा टॉपिक नाहीये जे आपण स्किप करू शकतो. सो स्टार्ट विथ सेन्सरी ऑर्गन. बिकॉज तो महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला एका दिवसात एवढा पूर्ण आता मी सांगितलेला सिलेबस कव्हर करायचा आहे.
आय नो हा सिलेबस थोडासा टफ आहे फॉर 1 डे, बट आपण काही नाही करू शकत. युनिव्हर्सिटीने हाच टाइम टेबल दिलेला आहे. सो आपल्याला आपली तयारी जास्त पक्की ठेवायची. ह्या गोष्टीला ध्यानात घ्यायचंय आणि लगेच ह्याच टॉपिकनुसार याला नोट करून घ्या आणि लगेचच्या लगेच अभ्यासाला बसायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे? सो आय होप की तुम्हाला हे खूप बेनिफिशियल राहील आणि खूप हेल्पफुल होईल फॉर युअर सेकंड पेपर. अँड वी रिअली होप की ह्याच पेपरमधून तुमचे क्वेश्चन्स यावे. थँक यू. ऑल दी व्हेरी बेस्ट अँड हॅव अ व्हेरी नाईस डे. थँक यू.